दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांच्या लाभासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र त्यांना सहजरित्या उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान राबवण्यात आले. जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी अस्मिता अभियान यशस्वी झाले असून जिल्ह्यातील 12,666 पात्र लाभार्थ्यांना विशेष प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्याचे हे भौगोलिक आवाहन लक्षात घेता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मोहिमेचे नोडल अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मिशन इन्स्टिट्यूट ट्रेनिंग सेंटर अँड ॲक्शन या संस्थेचे अध्यक्ष अभिजित राऊत, सचिव संजय पुसाम यांच्या सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यात शासन आपल्या दारी ही योजना राबवली गेली. या मोहिमेची 3 टप्प्यात विभागणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, आशाताई, अंगणवाडी सेविका, समग्र शिक्षण अभियान, राष्ट्रीय बाल विकास प्रकल्प, पालक संघटना, दिव्यांग व्यक्तींच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटना यांचे सहकार्य लाभले. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ज्या व्यक्तींजवळ नवीन दिव्यांगत्व प्रमाणपत्र नाही अशा 15,666 दिव्यांग व्यक्तींची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. तसेच समग्र शिक्षा अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील शिक्षण घेणाऱ्या एकूण 1,010 बौद्धिक अक्षम बालकांसाठी 43 बुद्धिगुणांक प्राथमिक तपासणी शिबिरे घेण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये 38 दिवसात 25 शिबिरांची मोहीम यातून राबवली गेली. विशेष म्हणजे यात तब्बल 15,666 दिव्यांग बांधवांनी प्राथमिक तपासणी पूर्ण होऊ शकली. यातून पात्र ठरलेल्या 12,666 लाभार्थी दिव्यांग बांधवांना पुढील 60 ते 90 दिवसांमध्ये आता दिव्यांग प्रमाणपत्र घरपोच उपलब्ध होऊ शकणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने घेतलेल्या पुढाकारातून 2018 मध्ये जिल्हा पातळीवर युनिव्हर्सल आयडी फॉर डिसॅबिलिटी प्रणाली सुरू झाली. 2011च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यात 1,16,000 दिव्यांग व्यक्ती आहेत, ज्यामध्ये 68% ग्रामीण भागात तर 32% शहरी भागात राहतात. या मोहिमेच्या माध्यमातून सोलापूर वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाने मागील गेल्या 5 वर्षात फक्त 40,000 दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटप केले गेले. ही प्रक्रिया तपासणी करताना निदान प्रमाणपत्रासाठी किमान 3 ते 4 वेळा दिव्यांगांना जिल्हा मुख्यालय गाठावे लागत होते. मात्र जिल्हा प्रशासन आणि मित्र स्वयंसेवी संस्थेच्या संवेदनशील पुढाकारातून 5 महिन्यात राबवलेल्या मोहिमेमधून दिव्यांग बांधवांना एकाच भेटीत जिल्हा मुख्यालयाऐवजी तालुका पातळीवरच दिव्यांगत्वाचे निदान शक्य झाले आहे.